श्री गुरुचरित्र अध्याय 7वा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या अध्यायाचे पठन अथवा श्रवण केल्याने पंचमहापापादी सर्व महापातके नाहीशी होतात. अध्यायाला सुरुवात करूयात. नामधारक सिद्धाला म्हणाला, मला गोकर्ण महात्म्य सविस्तर सांगा. पूर्वी तेथे कोणाला वर मिळाला आणि अनेक तीर्थे असताना श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्ण क्षेत्री का गेले? या गोकर्ण महाबळेश्वराची पूर्वी कोणी आराधना केली त्याविषयी जर एखादी पुराण कथा असेल तर मला सांगा. नामधारकाच्या या प्रश्नावर प्रसन्न होऊन सिद्धयोगी म्हणाले, ज्यावर श्रीगुरूंचे प्रेम असते त्यालाच तीर्थ महात्म्य ऐकण्याची इच्छा होते. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो, एकाग्र चित्ताने ऐक. पूर्वी इक्ष्वाकू वंशामध्ये मित्रसह नावाचा एक राजा होता. तो राजा सकल शास्त्र पारंगत होता, अत्यंत बलाढ्य महाज्ञानी होता. एकदा तो शिकारीसाठी अरण्यामध्ये गेला असता त्या अरण्यामध्ये वाघ सिंहादी अनेक प्राणी होते. राजा तेथे शिकार करत असताना त्याला एक भयानक दैत्य दिसला. त्याला पाहताच राजाने त्याच्यावर बाणाचा वर्षाव केला. त्या बाणांच्या आघातांनी तो दैत्य जमिनीवर कोसळला. त्याचा भाऊ त्याच्याजवळच होता. आपल्या भावाची अवस्था बघून तो रडू लागला. त्यावेळी तो दैत्य मरता मरता आपल्या रडत असलेल्या भावाला म्हणाला, तू जर माझा सख्खा भाऊ असशील तर मला मारणाऱ्या या राजाचा सूड घे. असे बोलून त्या दैत्याने प्राण सोडला. त्या मरण पावलेल्या दैत्याचा धाकटा भाऊ आपल्या भावाच्या मृत्यूमुळे शोकाकुल झाला. त्याने राजाचा सूड घेण्याचा निश्चय केला. त्याने मनुष्यरूप धारण केले आणि मित्रसह राजाच्या राजवाड्यामध्ये प्रवेश केला. तेथील अधिकाऱ्यांशी गोड गोड बोलून आणि त्यांना आपले पाककौशल्य दाखवून राजवाड्यामध्ये आचार्याचे काम मिळवले. सूड घेण्याच्या योग्य संधीची तो वाट पाहू लागला आणि त्याला लवकरच तशी संधीही मिळाली. एके दिवशी राजाकडे पितृश्राद्ध होते. श्राद्धासाठी वसिष्ठ मुनींसह अनेक ऋषीमुनींना भोजनासाठी निमंत्रण होते. श्राद्धाच्या अन्नाचे काम नवीनच आलेल्या आचार्यारूपी दैत्याला होते. त्याला ही मोठी सुवर्ण संधीच होती. त्याने श्राद्धाच्या अन्नामध्ये गुप्तपणे नरमांस मिसळले. वसिष्ठ आदी सर्व ऋषीवर्य भोजनासाठी बसले. पत्रे वाढण्यात आली आणि त्या मायावी दैत्याने वसिष्ठांच्या पानामध्ये नरमांस मिसळले. अन्न वाढले. वसिष्ठ ऋषी अंतर्ज्ञानी होते. वाढलेल्या अन्नामध्ये नरमांस आहे हे त्यांनी ओळखले आणि ते ताडकन पानावरून उठले आणि त्या राजाला म्हणाले, राजा, तुझा धिक्कार असो. तू श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना कपटाने नरमांस खाऊ घालतोस. या तुझ्या पाककर्माबद्दल तू 12 वर्ष ब्रह्मराक्षस होशील. मी तुला शाप देतो. ही शापवाणी ऐकताच मित्रसह राजा भयंकर संतापला, कारण त्याला यातले काहीच माहीत नव्हते. आपली काहीही चूक नसताना आपल्याला विनाकारण शाप दिला गेला या विचाराने त्याला सुद्धा राग आला आणि तोही प्रतिशाप देण्यासाठी हातामध्ये पाणी घेऊन वसिष्ठांना म्हणाला, ऋषीवर्य, तुमच्या पानामध्ये नरमांस वाढले गेले याची मला माहिती नव्हती. हे कट कारस्थान दुसऱ्या कोणाचे तरी असणार. नीट चौकशी न करता तुम्ही जो मला शाप दिलात या अन्यायाबद्दल मी तुम्हाला प्रतिशाप देतो. असे म्हणून त्याने तळहातावर पाणी ओतले. तेव्हा त्याच्या पत्नीने मदयंतीने त्याला रोखले. ती म्हणाली, नाथ, तुम्ही हे काय करीत आहात? स्वतःला आवरा. अहो, गुरूंना शाप देण्याचा अधिकार तुम्हाला नाही. हे पाप करून घेऊ नका. आता जे घडेल ते घडेल. आता त्यांचे पाय धरून उशाप मागा. यामध्येच तुमचे भले आहे. मदयंतीने असे सांगितले तेव्हा राजा भानावर आला. पण हातातील शापोदक कोठे टाकायचे ते जमिनीवर टाकले तर जमीन नापीक होईल, म्हणून त्याने ते शापोदक आपल्या पायावर टाकले. त्यामुळे राजाचे नाव कल्माषपाद पडले. मदयंती वसिष्ठांच्या पाया पडून म्हणाली, ऋषीवर्य, माझ्या पतीवर दया करा. त्यांना उशाप द्या. त्यामुळे शांत झालेले वसिष्ठ राजाला म्हणाले, राजा, हा शाप तू 12 वर्ष भोगशील, पण त्यानंतर पूर्वीसारखाच होशील. असा उशाप देऊन वसिष्ठ निघून गेले. वसिष्ठांच्या शापाने मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन वनामध्ये फिरू लागला. तो पशु पक्ष्यांची मनुष्यांची हत्या करू लागला. त्यांचे मांस खाऊ लागला. त्याची भूक कधीच संपत नसे. एके दिवशी भुकेने कासावीस होऊन भटकत असताना त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले. त्याने त्या दोघांपैकी ब्राह्मणाला पकडले. त्याला आता राक्षस ठार मारून खाणार हे पाहून त्याची पत्नी शोक करीत त्या ब्रह्मराक्षसाला विनवू लागली. ती म्हणाली,
कृपा करून माझ्या पतीला सोडा. त्याला मारून मला विधवा करू नकोस. अरे तू राक्षस नाहीस, शापित आहेस. अरे तू अयोध्येचा राजा आहेस. माझ्या पतीला जीवनदान दे. असे तिने अनेक वेळा विनवले असता त्या राक्षसाने त्या ब्राह्मणाला मारून खाऊन टाकले. राक्षसाचे ते कृत्य बघून ब्राह्मण स्त्री भयंकर संतापली. ती सती गेली. जाताना तिने त्या ब्रह्मराक्षसाला शाप दिला. दुरात्मा, तू माझ्या पतीला ठार मारून मला अनाथ केलेस. या अपराधाबद्दल मी तुला शाप देते. तू शापमुक्त होऊन जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करतानाच तुला मृत्यू येईल. होता होता 12 वर्ष संपली. वसिष्ठांच्या शापामधून मुक्त झालेल्या राजाला आपले मूळ स्वरूप प्राप्त झाले. तो आपल्या घरी गेला. सर्वांना आनंद झाला. परंतु त्या ब्राह्मण स्त्रीने दिलेला श्राप आठवून राजा अगदी बेचैन झाला. तो मोठ्या काळजीमध्ये पडला. त्याला अन्न पाणी गोड लागेना. मदयंतीने त्याला अस्वस्थ होण्याचे कारण विचारले. तेव्हा राजाने सगळी हकीकत तिला सांगितली. ते ऐकून राणीला मोठा धक्का बसला. आता आपल्याला पतिसुख मिळणार नाही, आपला वंश वाढणार नाही, अशा विचाराने ती अतिशय दुःखी झाली. राजाने आणि राणीने आपल्या अनुभवी पुरोहितांना सगळा वृत्तांत सांगून या शापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. पुरोहितांनी त्यांना तीर्थयात्रा, दानधर्म इत्यादी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राजाने अनेक तीर्थयात्रा केल्या, यज्ञयाग केले, दानधर्म केले, पण पापक्षालन होईना. ब्रह्महत्या राजाची पाठ सोडिना. यामुळे राजा अधिक बेचैन आणि अस्वस्थ होऊ लागला. अखेर राजा तीर्थयात्रा करीत करीत मिथिला नगरीमध्ये गेला. तेथे त्याला गौतम ऋषी भेटले. राजाने त्यांच्या पाया पडून स्वतःचा परिचय सांगितला आणि ब्रह्महत्या पातकाची सगळी माहिती त्यांना सांगितली. आणि तो गौतमांना म्हणाला, मुनिवर्य, हे सगळे असे आहे. आता मला मनशांती मिळवून द्या. आज माझ्या भाग्याने आपले दर्शन घडले. तुमच्या कृपेने मी शापमुक्त होऊन सुखी होईल असा मला विश्वास वाटतो. माझ्यावर कृपा करा. या ब्रह्महत्येच्या शापातून मुक्त होण्याचा मार्ग मला दाखवा. राजाने अशी विनंती केली असता गौतम ऋषी त्याला समजावीत म्हणाले, राजा, घाबरू नकोस, कसलीही चिंता करू नकोस. भगवान शंकर सर्वांचे रक्षण करतात. मृत्युंजय शंकर तुलाही तारतील. गोकर्ण नावाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. ते महापातकांचा नाश करते. तेथे कसलेही पाप शिल्लक राहत नाही. गोकर्ण क्षेत्रामध्ये असलेले भगवान शंकर त्यांचे केवळ स्मरण करता सर्व पातकांचा नाश होतो. तेथे भगवान महादेव महाबळेश्वर नावाने राहतात. सूर्याशिवाय अंधाराचा नाश होत नाही. त्याप्रमाणे गोकर्ण क्षेत्री गेल्याशिवाय संपूर्ण पापाचा क्षय होत नाही. हजारो ब्रह्महत्या केलेला मनुष्य गोकर्ण क्षेत्री जाता मध्येच पापमुक्त होतो. या क्षेत्रामध्ये जप तप आदी केल्याने लक्षपटीमध्ये त्याचे फळ मिळते. या क्षेत्राचे महात्म्य इतके थोर आहे की कार्यसिद्धीसाठी ब्रह्मदेवाने आणि श्री विष्णूने इथे तप केले आहे. रावणाने घोर तपश्चर्या करून जे शिवाचे आत्मलिंग मिळवले त्याची श्री गणेशाने याच क्षेत्री स्थापना केली. सनकादी महात्म्य साध्यादी मुनिगण येथे बसून सदाशिवाची उपासना करतात. समस्त पापांचा नाश करणारे महात्म्यसुद्धा येथे शिवाची उपासना करतात. या ब्रह्मांडामध्ये गोकर्णासम दुसरे क्षेत्र नाही. राजा, या तीर्थामध्ये सर्व देवदेवतांचे स्थान आहे. भगवान विष्णू, ब्रह्मदेव, कार्तिकेय, गणेश यांचे वास्तव्य आहे. या गोकर्ण क्षेत्रामध्ये कोटी कोटी शिवलिंग आहेत. आता तेथील पाषाणलिंगाची खूण तुला सांगतो. आणि अशा पद्धतीने गोकर्ण महाबळेश्वराचे महात्म्य, ते लिंग कसे आहे याविषयी गौतम ऋषी राजाला सांगू लागले. शतयुगामध्ये हे शिवलिंग श्वेत पाषाणाचे असते. त्रेतायुगामध्ये तांबूस, तर द्वापार युगामध्ये हे पीतवर्ण आणि कलियुगामध्ये ते कृष्णवर्णाचे असते. गोकर्ण महाबळेश्वराचा अधोभाग खूप गोल आहे. तो सप्तपाताळापर्यंत गेलेला आहे. परम पवित्र असे गोकर्ण क्षेत्र पश्चिम समुद्राच्या काठावर आहे. ते सर्व ब्रह्महत्यादी पापांचे भस्म करते. तेथे शुभ दिवशी अर्चना करणारे वरती रुद्ररूप होतात. जो कोणी गोकर्ण क्षेत्री जाऊन भगवान शिवांची पूजा करतो तो ब्रह्मपदाला जातो. रविवारी, सोमवारी किंवा बुधवारी जेव्हा अमावस्या येते तेव्हा तेथे केलेले समुद्रस्नान, शिवपूजन, पितृतर्पण, अन्नदान, होम हवन अत्यंत फळ देणारे होते.
शिवरात्रीला शिवलिंग आणि बिल्वपत्र यांचा सुयोग दुर्लभ आहे. अशा रीतीने गोकर्ण क्षेत्र हे श्रेष्ठ महात्म्य असलेले अत्यंत दुर्लभ असे तीर्थक्षेत्र आहे. अशा क्षेत्री शिवरात्र उपवास, जागरण, भगवान सदाशिवाजवळ निवास आणि सर्वांचा सुयोग म्हणजे शिवलोकाला जाण्याचा सोपा मार्ग आहे. अशा प्रकारे गौतम ऋषींनी मित्रसह राजाला गोकर्ण तीर्थक्षेत्राचे महात्म्य सांगितले. तेव्हा राजाने विचारले, ऋषीवर्य, आपण हे जे गोकर्ण महात्म्य मला सांगितले त्याचा अनुभव पूर्वी कोणाला आला होता का? किंवा आपण प्रत्यक्ष काही पाहिले असेल तर त्याविषयी मला एखादी कथा असेल तर सांगा. राजाने असे विचारले तेव्हा गौतम ऋषी म्हणाले, राजा ऐक, या गोकर्ण क्षेत्री शिवरात्रीला महोत्सव असतो. 4 वर्णातील अनेक लोक येथे येतात. भगवान महाबळेश्वर शिवदर्शनाने कृतकृत्य होतात. एकदा शिवरात्रीच्या दिवशी मी सुद्धा गोकर्ण क्षेत्री गेलो होतो. दुपारची वेळ होती. आम्ही एका वृक्षाखाली बसलो होतो. त्यावेळी पूर्वजन्मी अनेक पाप केलेले, अनेक व्याधींनी जर्जर झालेली एक मरणासन्न चांडाळ स्त्री आम्ही पाहिली. ती वृद्ध, अंध आणि महारोगाने ग्रासलेली होती. तिच्या सर्वांगाला क्षते पडलेली होती. त्यामध्ये कृमी पडलेले होते. जखमातून रक्त आणि पू वाहत होता. सर्व शरीर दुर्गंधीने भरलेले होते. त्यामध्येच तिला क्षय झाला. तहानभुकेने ती कासावीस झाली होती. शरीरावर धड वस्त्र नव्हते. विधवा होती. तिने केशोपन केलेले होते. तिच्या पोटामध्ये अन्नाचा कणही नव्हता. तिला धड चालताही येत नव्हते. क्षणाक्षणाला जमिनीवर पडत होती. अशा अवस्थेमध्ये ती एका वृक्षाच्या सावलीमध्ये येऊन पडली. थोड्या वेळामध्येच तिने प्राणत्याग केला. त्यावेळी आम्हाला एक प्रसंग दिसला. अचानक शिवलोकामधून एक विमान खाली आले. त्यातून 4 शिवदूत उतरले. ते अत्यंत तेजस्वी, बलवान. त्यांच्या हातामध्ये शस्त्रे होती. सर्वांगाला भस्म लावलेले होते. त्यांचे शरीर कांती चंद्रासारखी दिव्य होती. अशा या शिवदूतांना आम्ही विचारले, आपण येथे कशासाठी आला आहात? तेव्हा ते म्हणाले, आम्ही या चांडाळणीला नेण्यासाठी आलो आहोत. ते ऐकून आम्हाला मोठे आश्चर्य वाटले. आम्ही त्यांना विचारले, अहो, या महापापी चंडाळणीला शिवलोकाला कसे काय नेता? कुत्र्याला कोणी सिंहासनावर बसवतं का? अहो, या चंडाळणीने पूर्वजन्मी अनेक पापकर्म केले आहे. हिने कधी कुणाला दयामया दाखवली नाही. हिने आयुष्यामध्ये कधीही जप तप केले नाही. कधी शिवस्मरण किंवा शिवपूजन केले नाही. अशा हिला शिवलोकामध्ये कसे काय नेता? आम्ही असे विचारले तेव्हा शिवदूत म्हणाले, गौतमा, या चांडाळणीची पूर्वकथा सांगतो, ती ऐका. ही चांडाळीन पूर्वजन्मी एक ब्राह्मण कन्या होती. तिचे नाव सौदामिनी. ती दिसायला अत्यंत सुंदर. तिचे लग्नाचे वय झाले, पण तिला योग्य असा पतीच मिळेना. त्यामुळे आई वडिलांना मोठी काळजी वाटू लागली. शेवटी ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. काही दिवस ठीक चालले, पण तिचा पती एकाएकी आजारी पडला आणि त्यातच त्याला मरण आले. अकाली विधवा झालेल्या सौदामिनीला तिच्या आई वडिलांनी तिला घरी परत आणले. ती दिसायला सुंदर होती. तिने आता तारुण्यामध्ये प्रवेश केला होता, पण तिला वैधव्य आले होते. त्यामुळे तिची कामवासना पूर्ण कशी होणार? ती तिला काही स्वस्थ बसू देईना. परपुरुषाला पाहून तिचे मन चलबिचल होऊ लागले. ती लपून छपून जारकर्म करू लागली. मग व्हायचे तेच झाले. तिचा व्यभिचार लोकांना समजला आणि लोक तिच्याबद्दल उघड बोलू लागले. गावातील लोकांनी तिला वाळीत टाकले. मग आई वडिलांनी तिचा त्याग केला. तिला घराबाहेर काढले. आता तिला सगळे रान मोकळे झालेली ती सगळी लाज लज्जा सोडून उघडपणे त्या गावामध्ये व्यभिचार करू लागली. त्याच गावामध्ये एक तरुण श्रीमंत शूद्र होता. त्याच्याशी तिने विवाह केला. ती त्याच्या घरी राहू लागली. अशा रीतीने आपल्या कुळाला काळिमा फासली. कामवासनेने स्त्रीचा अधपात होतो. हीच माणसाची सेवा केल्याने ब्राह्मणाचा नाश होतो. ब्राह्मणाच्या शापाने राजाचा नाश होतो. आणि विषयवासनेने संन्यासी अधोगतीला जातो. सौदामिनीला त्या शूद्रापासून पुत्र झाला. आता ती बेधडक मद्यमांस सेवन करू लागली. एकदा मद्यपान करून बेधुंद अवस्थेत तिने बकरा समजून गायीच्या वासराला कापले आणि त्या वासराचे मुंडके दुसऱ्या दिवसासाठी म्हणून शिंक्यावर ठेवले. मग त्या वासराचे मांस काढून शिजू घातले आणि खाऊ घातले आणि स्वतःही खाल्ले. संध्याकाळी गायीची धार काढण्यासाठी
गोट्यात गेली तेव्हा वासरू नव्हते, त्याऐवजी बकरा होता. तिने घरात जाऊन पाहिले, तो शिंकाळ्यात वासराचे मुंडके दिसले. सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. ती कपाळ बडवून रडू लागली. मग तिने खड्डा करून वासराचे मुंडके, हाड आणि कातडी त्यात पुरून टाकली आणि वाघाने वासरू ओढून नेले असे सगळ्यांना रडून नाटक करून सांगू लागली. तिने आपल्या पतीलाही हीच थाप मारली. काही दिवसांनी सौदामिनी मरण पावली. यमदूतांनी तिला नरकात टाकले. तिचे अतोनात हाल केले. त्यानंतर ती चांडाळ जातीत जन्माला आली. ती जन्मापासून अंध होती. दुःखी झालेल्या तिच्या आई वडिलांनी तिचा कसाबसा सांभाळ केला. तिला शिळे उष्टे अन्न खाऊ घालीत. काही दिवसांनी तिला महारोग झाला. आई वडिलांचा आधार तुटला. नातेवाईकांनी तिला पार झिडकारले. आता ती भीक मागत फिरू लागली. अन्न नाही, वस्त्र नाही, अशा स्थितीमध्ये तिचे आयुष्य गेले. ती म्हातारी झाली. तिला अनेक रोग जडले. अनेक दुःख भोगत असलेल्या तिला आता मरण हवे होते, पण ते येत नव्हते. पुढे माघ महिना आला. माघ महिन्यामध्ये शिवरात्रीला गोकर्ण क्षेत्री मोठी यात्रा असते. त्या पर्वकाळी गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गावोगावचे असंख्य स्त्री पुरुष शिवनामाचा घोष करीत जात होते. लोक नाचत होते, गात होते, शिवनामाची गर्जना करत चालत होते. ती चांडाळीनही इतर भिकाऱ्यांसोबत रडत ओरडत जात होती. दिसेल त्याला भीक मागत होती. तिच्या पोटामध्ये अन्नाचा एकही कण नव्हता. अंगावर वस्त्र नव्हते. सर्वांगाला महारोग झाला होता. सगळे शरीर दुर्गंधीने भरले होते. सर्वांच्या पुढे हात करून धर्म करा, धर्म करा असे दीनपणे म्हणत होती. पण कुणालाही तिची दया येत नव्हती. जन्मजन्मांतरी तिने एकही पुण्यकृत्य केले नव्हते. त्यामुळे जिवंतपणी अनंत यमयातना भोगाव्या लागत होत्या. ती चांडाळीन गोकर्ण क्षेत्री गेली. तो महाशिवरात्रीचा दिवस होता. त्या चांडाळीला कोणीही काहीही देत नव्हते. त्यामुळे तिला कडकडीत उपवास घडला. एका भाविकाने थट्टेने तिच्या हातामध्ये भिक्षा म्हणून एक बिल्वपत्र टाकले. ती खाण्याची वस्तू नाही हे लक्षात येताच तिने ते बिल्वपत्र रागाने भिरकावून दिले. ते वाऱ्याने उडाले आणि नेमके महाबळेश्वर शिवलिंगावर पडले. कडकडीत उपवास, रात्रभर जागरण, शिवनाम घोषाचे श्रवण आणि अजाणतेपणी एका बिल्वपत्राने झालेले शिवपूजन एवढ्यानेच त्या चांडाळीची शतजन्माची पापे जळून भस्म झाली. भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी शिवलोकी आणण्यासाठी तिला विमान पाठविले. इतके कथन करून त्या शिवदूतांनी त्या चांडाळीच्या मृत शरीरावर अमृत सिंचन केले. त्यामुळे तिला दिव्य देह प्राप्त झाला. मग शिवदूत तिला सन्मानपूर्वक शिवलोकाला घेऊन गेले. त्या चांडाळीची कथा सांगून गौतम ऋषी मित्रसह राजाला म्हणाले, राजा, तू सुद्धा गोकर्ण क्षेत्री जाऊन भगवान शिवाचे दर्शन घे. कृतकृत्य हो. तेथे पर्वकाळी स्नान करून, शिवाची पूजा करून, शिवरात्रीला उपवास करून, बिल्वपत्रांनी शिवाची पूजा कर. असे केले असता तू सर्व पापमुक्त होशील आणि शिवलोकी जाशील. गौतमांनी असे सांगितले तेव्हा राजाला अतिशय आनंद झाला. तो गोकर्ण क्षेत्री गेला. तेथे भक्तिभावाने शिवपूजन करून ब्रह्महत्या आणि सतीचा श्राप यातून मुक्त झाला. इतके सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, असे हे गोकर्ण क्षेत्र अतिशय पुण्यवान स्थान आहे आणि म्हणूनच श्रीपाद श्रीवल्लभ तेथे राहिले. याबरोबर श्री गुरुचरित्रातील 7वा अध्याय येथे समाप्त होत आहे. पुढील कथा 8व्या अध्यायामध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.